लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आपली ताकद वाढती ठेवत पक्षप्रवेशाचा धडाका सुरूच ठेवलाय। कर्जत भाजपची निवडणूक आढावा बैठक नुकताच नेरळ येथे संपन्न झाली आहे। यावेळी नेरळ परिसरातील अनेक महिलांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय। मावळ मतदारसंघातून शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना महायुतीकडून निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यानंतर महायुतीच्या घटक पक्षांनी आपली ताकद लावत श्रीरंग बारणे यांना निवडून देण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। याच पार्श्वभूमीवर भाजपकडून नेरळ येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। माजी आमदार सुरेश लाड, कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली। यावेळी निवडणुकीसंदर्भात उपस्थित कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केलाय। नेरळ भागात पहिल्यांदाच झालेला हा पक्षप्रवेश पाहता आगामी काळात नेरळमधून भाजपमध्ये आणखी मोठा पक्षप्रवेशाचा सोहळा होणार असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय। त्याचप्रमाणे आगामी निवडणुका पाहता भाजपमध्ये होणारी इनकमिंग म्हणजे भाजपची ताकद वाढताना दिसते। यावेळी भाजप किसान मोर्चा उपाध्यक्ष सुनील गोगटे, जिल्हा चिटणीस रमेश मुंडे, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे यांच्यासह संजय कराळे, मंगेश मस्कर, नितीन कांदळगावकर, नरेश मसने, नम्रता कांदळगावकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अरुण बैकर, वृत्त मराठी, नेरळ। Like, comment, share and subscribe.